नमस्कार मंडळी, आपण बघत आहात सुमन्स मॅजिक। आज मी तुम्हाला लाल माठाची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। कारण लाल माठ हा आठवड्यातून एकदा तरी खायला पाहिजे, कारण त्यामुळे रक्त वाढीसाठी ह्या लाल माठाच्या भाजीचा खूप फायदा होतो आणि ही आयुर्वेदिक सुद्धा आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला लाल माठाची भाजी ही धुवून घ्यायची आहे, स्वच्छ धुवून घ्यायची, निवडून घेतलेली आहे। त्याचे कोवळेच पानं घेतले आहेत, शेंडे आणि त्यातले निवार पानं आपल्याला घ्यायचे नाही, ते धुवून स्वच्छ घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला बारीक अशी कापून घ्यायची आहे। कारण याचे पानं लांब असतात, तर ती तुम्ही डायरेक्ट करू शकत नाही मेथीच्या भाजीसारखी, म्हणून आपल्याला सुरुवातीला ही कापून घ्यायची आहे। तर अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंट मात्र नक्की करा। बरेच लोक व्हिडिओ बघतात पण लाईक आणि कमेंट अजिबात करत नाही। तर बघा, अशा पद्धतीने अगदी बारीक आपल्याला ही भाजी जितकी बारीक शक्य होईल तेवढी कापून घ्या, म्हणजे ही पटकन शिजते। तर अशी मी जशी आपण पालकची भाजी कापतो ना, अगदी तशाच पद्धतीने कापलेली आहे। तर मी अशाच पद्धतीने बीटची सुद्धा भाजी बनवलेली आहे, बीटच्या पाल्याची। तर अशा पालेभाज्या खायला पाहिजे। तर ज्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते ना, तर त्यांनी आठवड्यातून 1 ते 2 वेळा तर नक्कीच खायला पाहिजे। ही खूप हेल्दी अशी ही भाजी आहे। तर अशा प्रकारे आता इथे भाजी आपली कट करून झालेली आहे। तर आता ही बनवायची कशी ते बघूया आपण। तर कढई घेतलेली आहे, कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। पालेभाज्या म्हटलं की थोडंसं त्याला तेल जर जास्त असलं ना, तर भाज्या खायला खूप छान लागतात। पण तुम्हाला तेल जर कमी खायचं असेल तर तुम्ही कमीही वापरू शकता। तर असं काही नाही की तुम्ही भरपूर तेल टाकूनच भाज्या करायला पाहिजे। आणि पालेभाज्यांना शक्यतो मोहरी वापरायची नाही, फक्त जिरे वापरायचे आहे। तर 1 चमचा इथे मी जिरे टाकलेले आहे। तर जिरे तडतडले की आपल्याला इथे कांदा, एक मोठा कांदा अगदी बारीक कट करून घेतलेला आहे, तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर थोडासा गोल्डन ब्राऊन झाला तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा, म्हणजे चांगला मऊ झाला पाहिजे। थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा लवकर मऊ होतो। तर बघा, असा कलर चेंज झाला की समजायचं आपला कांदा मऊ झालेला आहे। आता त्यामध्ये इथे मी लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा बनवलेला आहे, तो टाकून घेतलेला आहे। तर तुम्ही ते लसूण कापून टाकू शकता, मिरच्यासुद्धा कापून टाकू शकता, पण ठेचून किंवा दळून टाकल्या ना तर त्याला चव जास्त चांगली येते। आता त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, तर मिरची आळणी लागत नाही आणि मिरचीचा ठसका पण होत नाही। तर ही एक ट्रिक तुम्ही वापरून बघा आणि ही टिप मात्र तुम्ही नक्की लक्षात ठेवा। मिरची जेव्हा तुम्ही तेलात टाकतात ना, तेव्हा त्यामध्ये जर मीठ टाकल्यानंतर ठसका पण होत नाही आणि मिरचीसुद्धा आळणी लागत नाही। आणि त्यानंतर आपण ही कापलेली भाजी आहे ना माठाची, ती आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे। ही कलरफुल असल्यामुळे रक्तवाढीचा यासाठी याचा खूप मोठा फायदा होतो आणि ही आयुर्वेदिक सुद्धा आहे, आयुर्वेदात याची खूप याला मान्यता आहे। तर ही उपवासाला सुद्धा तुम्ही खाऊ शकता। तर याचा व्हिडिओ उपवासाला ही भाजी कशी बनवायची तर त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की बघा। तर नवरात्रीमध्ये हे भरपूर लोक राजगिऱ्याची भाजी, याला राजगिऱ्याची भाजी सुद्धा म्हणतात बरेच लोक। तर अशा प्रकारे आपल्याला झाकण न ठेवता ही भाजी फास्ट गॅसवर शिजवून घ्यायची आहे, कारण त्यामध्ये पाणी हे भरपूर असतं, तुम्हाला वेगळं पाणी टाकायची सुद्धा गरज नाही। तर बघा, अशा प्रकारे आपली 5 ते 6 मिनटं आपला पाणी सुकायला लागतं आणि शिजायला लागती ही भाजी। तर 5 मिनटं झालेली आहे, आपली भाजी शिजलेली आहे। तर यामध्ये मी आता इथे थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे। तर तुम्हाला आवडत असेल तर टाका, किंवा अशी परतवलेली भाजीसुद्धा छान लागते, पण मला तर अशाच परतवलेल्या भाज्या आवडतात। पण घरात आमच्या शेंगदाण्याची खूप आवडतात, म्हणून मी ते थोडेसे शेंगदाणे टाकून घेतलेले आहे। बऱ्याच लोकांना शेंगदाणे आवडतात, म्हणून मी थोडेसे शेंगदाणे पण टाकलेले आहे। तर तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकले तरी ही भाजी खूप छान लागते। तर अशा प्रकारे आपली शेंगदाणे टाकल्यानंतर फक्त 2 मिनटं परतवून घ्यायची आहे। तर अशी बघा मोकळी सुटसुटीत भाजी तयार होते ही, आणि याचा कलरही तुम्ही बघू शकता, अगदी लाल भडक असा कलर आलेला आहे तर माठाच्या भाजीला। तर आता जर तुम्हाला उपवासाला करायचे असेल तर फक्त कांदा टाकायचा नाही त्यामध्ये, तर आणि लसूण आणि कांदा टाकायचा नाही फक्त, बाकी तुम्ही सर्व टाकू शकता। आता इथे आपण थाळी बनवून बनवलेली आहे। आज काय काय बनवलं होतं तेही बघूया आपण। इथे मुगाची डाळ बनवलेली आहे। तर माझी सूनबाई डिलिव्हरी झाली आहे, त्यामुळे मी रोज इथे मुगाची डाळच बनवते, कारण मुगाची डाळ ही पचायला हलकी असते आणि पित्तनाशक नसते, पित्त होत नाही त्यामुळे। कारण तुरीची डाळ ही पित्तनाशक असते, म्हणून तुरीची डाळ शक्यतो खाऊ नये, म्हणून मी रोज मुगाची डाळ बनवते।
इथे हिरव्या टमॅटोची चटणी बनवलेली आहे, लाल माठाची भाजी बनवलेली आहे आणि त्याबरोबर इथे मला खायचं होतं म्हणून मी इथे लोणचं घेतलं, तर तिला मी लोणचं देत नाही. तर इथे मी लिंबाचं लोणचं बनवलं आहे. तर इथं लोणचं बनवायचं बिना तेलाचं लिंबाचं लोणचं आहे. तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकता, अशा प्रकारचं हे लोणचं आहे. तर याचा व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. आणि त्यापासून लिंबाचा रस कसा बनवायचा अशा प्रकारे व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. तर इथे अळशीची चटणी बनवली होती आणि त्यावर कच्चं तेल टाकायचं अळशीच्या चटणीवर. तर अळशीची चटणी बनवायची व्हिडिओ सुद्धा चॅनलवर अपलोड आहे. तर सगळे जवळपास माझे बरेचसे व्हिडिओ चॅनलवर आहे, तिथे जाऊन तुम्ही हे व्हिडिओ नक्की बघा. आणि घरच्या साहित्यात होणारे माझे हे सगळे व्हिडिओ असतात. तुम्हाला बाहेरून आणण्याची काही जे आपल्या घरात साहित्य असतं ना, त्यापासूनच तुम्ही आपल्या रेसिपी बनवू शकता, इतक्या सोप्या असतात. तर अशा प्रकारे आपली ही लाल माठाची आपली भाजी तयार झालेली आहे आणि थाळीसुद्धा तयार झालेली आहे. तर ही लाल माठाची भाजी तुम्ही नक्की करून बघा. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओसह भेटू. चला लवकरच, बाय बाय.